तर नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आज आपण व्लॉग करतोय आणि माहिती नाही कसा होईल व्लॉग. बरेच दिवस झाले व्लॉग केलेले नाही आहेत आणि मी गाडी काढतोय आणि आता आपल्याला जायचं आहे सिंहगड ट्रेकला. तर व्लॉग आपला पूर्ण सिंहगड बेस्ड असेल. तर रिद्देश आणि श्रेया सुद्धा बसलेत आता आणि आता आपण निघतोय. आज आपल्याला लेट झालेला आहे तसं तर बघायला गेलं तर ॲज ऑलवेज सर ट्रेकला असं कोण आंघोळ करून जात नाही, पण आम्हाला आंघोळ करायची होती. वेलकम टू माय न्यू व्लॉग. वेलकम टू माय चॅनल टू माय वेलकम सबस्क्राईब. तर आता कुठेतरी चांगली जागा बघूया आणि चहा नाश्त्यासाठी जाऊया. भूक पण लागले, खूप ब्रेकफास्ट झाला नाही सकाळपासून. बघू किती वेळ लागतो आता. तर आता आपण पोचलेलो आहोत फूड कोर्टला. काहीतरी नाश्ता करूया मस्तपैकी आणि पुढे जाऊया. खूप वर चढायचं आहे, खूप ट्रॅव्हलिंग असणार आहे. परत संध्याकाळचे प्लॅन्स वेगळे आहेत. क्रिकेट आहे, निखिलला पण बघायला जायचं आहे. निखिलचं पायाचं ऑपरेशन झालं आहे, ACL डॅमेज. चला मस्त फूड कोर्ट वगैरे आलेलं आहे. आता इथे काय भरपूर काय काय खायला आहे वगैरे. बघू काहीतरी मागूया चला. तर आम्ही आता मसाला डोसा मागवला आहे, सँडविच मागवलं आहे, मस्त चहा वगैरे पण मागवलं आहे. सर्वात पहिला तर सकाळी उठल्या चहा लागतो झोप उडवण्यासाठी. आई तू चहा पी, तुला गरज आहे झोप उडव तुझी. गाडी चालवण्यासाठी समजते त्या घाटामध्ये. ठीक आहे, नाश्ता पोट भरायपुरता ठीक होता. आता आपण प्रोसीड करूया पुढे जायला. भेटू गडावरती आता भेटू. बघू किंवा रस्त्यामध्ये काय चांगलं दिसलं तर दाखवतो तुम्हाला. आता फायनली आपण गडाच्या इथे आलेलो आहोत. भरपूर गाड्या आहेत, टुरिस्ट पण आहेत. आता आपण पार्किंग करूया गाडीची आणि वरती जाऊया गडावरती. चला थोडासा आजूबाजूची परिसर दाखवतो, खूप सुंदर आहे. तर आता वरती आलोय, पार्किंग पण लावले मस्तपैकी. चला जाऊया. बाई एंट्री कुठून आहे? अच्छा इथून आहे का? गड आला वरतून जाऊन दाखवतो, कारण की चालता चालता बोलायला जाम थकवा लागतो मला पण, त्यामुळे प्रॉब्लेम नाही पाहिजे. मला पण आलेलं खूप. तर तुम्हाला किती दिसतंय हे मला नाही माहिती, पण खूप सुंदरसा असा परिसर आहे. आणि असं आपल्या पुण्यातल्या भावंडांनी हे खूप चांगलं परिसर सांभाळलेलं आहे. गडाचं अजून पण बघू शकता, खूप चांगली कंडिशन आहे. आता वरती जाऊन समजेल. आता इथे टावर तर आहे, हा रेंज तर बिलकुल नाही आहे, तर समजेल. बघूया. कायम लक्षात ठेवा, कोणत्याही गडावरती येत असाल ना तर स्वच्छता ठेवा. मस्त खायची इच्छा झाली. इथे भरपूर काय काय खायला आहे. कोण आहे, शेंगा आहे, बोरं आहेत आणि ते काय आवळा आहे. बुट्टा 40. जीव गेलाय. हा आवळा आहे. सो हा आहे पुणे दरवाजा. इथे इन्फॉर्मेशन लिहिली आहे, थोडा वेळ थांबून दाखवतो मी, तुम्ही वाचू शकता. ही इन्फॉर्मेशन युजफुल आहे. लिहिले इथे पुणे दरवाजा म्हणजे इथून पुणे चालू होतो. सो बघू शकता. चला जाऊया. किती सुंदर दिसतंय. हे बघा, हा आपला किल्ला.
आपल्या राजाचा किल्ला. वरती टावर आहे पण रेंज भेटते की नाही माहिती नाही, कारण की इथे तर बिलकुल रेंज नाही आहे. तो कोणता टावर आहे ते पण नाही माहिती. एअरटेलला तर नाही आहे. चला जिओला असेल मे बी. आणि हा आपला भगवा. हा मॅप आहे पूर्ण गडाचा सर. हा बघा एकदा पूर्ण बघू शकता स्टॉप करून. आता तो रेड पॉईंट आहे तिथे आम्ही आहोत. तर पूर्ण बघायचं आहे. चला. हवा 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 याच्या अंगात मस्ती कमी आहे. इथे आहे तोफखाना. पुढे पुढे घोड्याचे पाय इथे दिसतंय आहे तिथे. तिकडे घोड्यांना वगैरे ठेवायचे. भरपूर आपल्याकडे काय नाही काय होतं, पण पोर्तुगीजांनी आपल्याला लुटल्यामुळे, इंग्रज सगळ्यांनी लुटलं त्यामुळे काय बोलणार, आपलीच माणसं. हे तोफखाना बघा. बाहेर एवढं काय 450 वर्ष झाले. 400 तरी अजून कशा. पण मी काय बोलतो, बाहेर एवढं ऊन आहे, आतमध्ये किती गार वाटते. खूप गार वाटते. बाहेर एवढं ऊन असून आतमध्ये एकदम गार वाटते. इथून बाहेर निघूया, बघूया कसं आहे. इथे पण काहीतरी आहे. इथून पण जायला काहीतरी रस्ता आहे बघा. हो वाव, इथून हे पण पायरे आहेत. घोड्याचा पाग आहे, हे पण सुद्धा वाचू शकता. इथे काहीतरी नोटीस लिहिली आहे. इथे पण काहीतरी लिहिलं आहे. हे तुम्ही वाचू शकता पूर्ण. समजते. बेटा अपडेट मारल्यानंतर बॅटरी खूप ड्रेन होते यार. हे बघा कसं केलंय, सुंदर. मग माझ्या रायबाचं जिजाऊ आणि शिवरायासमोर कोंढाण्याच्या जिंकण्याचा प्रतिज्ञा घेतण्यात तानाजी मालुसरेने अष्टमीच्या रात्री. हे तुम्ही वाचू शकता. 2 लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. हा विडा घेतलेला. 1328ला मुस्लिम लीगला या दोन किती सुंदर आहे. तुम्ही हे नंतर वाचू शकता. खूप बॅटरी उतरते यार. उगच बेटा मारलेत ना मी 2-3 सॉफ्टवेअर. खूप जास्ती बॅटरी ड्रेन होते त्याच्यामुळे. बेटा खूप घाणेरडा आहे. ज्यांनी मारला नाही आहे 26.3 त्यांनी मारू नका भाई. खूप खूप घाणेरडा आहे. खूप बॅटरी ड्रेन करतोय माझी. एवढी कधीच ड्रेन नाही झाली बॅटरी. सकाळपासून फक्त थोड्या व्लॉगिंग करतोय आणि 36% लो आलेत. तर म्हणजे तिथे लिहिलेलं आता आम्ही वाचलं तर फक्त 500 लोक आलेली गड जिंकायला. आणि गडावरती खूप लोक असतील, तरी 2000च्या वरतीच लोक असतील काय ना, आणि असतील ना. म्हणजे विचार करा की एवढ्या लोकांना फक्त 500 लोक. काय माणसं होती आधीची, बापरे. एवढं सगळं आपल्यासाठी केलं आणि आपण काय करतोय बघा. किती सुंदर वाटतंय सगळं. दिसतंय का मागचं दिसतंय. दिसते बघ ना एकदम. वाव यार, मी किती म्हणजे जे मी डोळ्यांनी नेत्र सुख घेऊ शकतो ना, हे तुम्हाला मी कॅमेराने आयुष्यामध्ये कधीच देऊ नाही शकत. हे जे वाटतंय ना, कॅप्चर केलेला मध्ये वेगळाच फरक आहे. हे जे दिसतंय ना, हे तुम्हाला असं कॅमेरामध्ये खूप असं साधं वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही असं डोळ्यांनी बघाल ना, वा. तानाजी मालुसरे या कडेच्या इथून आलेले, त्यामुळे या कडेचं नाव तानाजी कड आलेलं आहे. छोटंसं कुंड टाईपमध्ये पण आहे, पाणी आहे. दाखवतो मी.
तुम्हाला इथे. ही सरळ आहे, स्टीप आहे हे, आणि इथून चढत आलेले ते लोक. खाली दाखव. हे बघा, म्हणजे कसे आले असणार आहेत तिथे लोक बघा. विचार करा, त्यावेळेला तर काहीच नव्हतं. हे जरी असेल तेव्हा हे नाही, असेल तर हे म्हणजे कसे किती शूरवीर लोक, शूरवीर लोक होती आपली. हे तरी आत्ता गाव बांधलं असेल तरी अजून पार तिथे असेल एकदम आतमध्ये, तेवढं आतून त्या जंगला बिंगलातून आलेले. या जंगलातून इथून येऊन वरती चढत 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 असे आले, आणि इथे नंतर मग हे करून वरती. ह्युमन्स नव्हते रे. खरंच एवढं चढायचं, त्यानंतर तेवढी लढायचं आणि जिंकून गड जिंकायचं. सुपर ह्युमन्स. तिकडे पण आहे. खूप असं किती शूरवीर होते आपले लोक. आणि आपली लोक बघा, 4 वेळ चालले नाही तर लगेच बसतात. निघाला ना. सॉरी, मी काही नाही बोललो. काट. आता आम्ही आलो आहोत मंदिरात. खूप पुरातन काळातलं मंदिर दाखवतो. हे सुंदरसं मंदिर आहे. इथे कोणत्याही असं जागेत गेलं ते दगडाचं बांधलेलं आहे. बाहेर किती ऊन आहे, आतमध्ये पूर्ण गारवाच वाटतो. पत्रा असून सुद्धा हे होता ना ते. बघायला भाई कसली भारी तोफ आहे. मस्त, एक नंबर तोफ आहे बघा. विचार करा ना, तेश्वर मंदिरचं लिहिलेलं आहे. पॉज करून वाचू शकतो. जास्ती स्टीप आहे आणि त्याच्यामध्ये ह्याला कड पण नाहीये. शेड बोलले इथून रस्ता आहे, तर केवढूसा रस्ता दिसतोय. तिकडनं हाय, नको यार. पण आम्हाला पण तो तिथे खास जास्ती आहे. कसं जायचं आपण कुठे जाऊन वरती? तर आजी रस्सी बनवत आहेत आणि घरी लावलेली दही आहे. श्रेया दही आणि हे आहे देवटाकी. याचं पाणी प्रचंड साफ आहे. बघते दिसतंय किती क्लिअर पाणी आहे, आणि याचं पाणी खूप थंड असतं आणि लोक याचं पाणी पितात सुद्धा. सो बघा, काही सुंदर पाणी आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतंय बघा. इवन ती वरची जी रिफ्लेक्शन पडते ते पण दिसते. गाढवांसाठी, गाढवांच्या अंगावरती दगडं आणतायत बांधकामासाठी. दगडं बांधलीत, दगडं आणतायत बांधकाम करायसाठी. आता काय आपलं आधी तसंच होतं. तर आत्ता आम्ही आलेलो मस्त असं जेवण वगैरे करण्यासाठी. एक असं तिथे ढाबा टाईपमध्ये आहे तिकडे जेवण. 15 नंबर हे स्टॉल तिकडे. तर आत्ता झुणका भाकर, भजी आणि दही. तर बघा काय काय आपल्याला खायला भेटते. काका मस्तपैकी आपल्याला घेऊन आलेले आहेत. हे दोघे आले, दोघं पण आले. चला मस्त हे खाऊया. परत घरी जायचे. थोडं थोडंच खायचं, जास्ती नाही खायचं. थोडं थोडं खाऊन जायचं आणि मग बघूया आता. ते तुम्हाला दाखवलं ना मी, मला चिरे टोमॅटो भेटले बघा. काही नाही काय शोधत असतो फुलं, पण गावातले माणसं काही नाही काय भेटत असतो आपल्याला. बसायला पण ना मस्त वेगळी खालती चटई टाकून एकदम मस्त छानसं आहे. ऑक्सिजन तरी आमचं आता खाऊन पिऊन झालं. मस्त पैसे दिले. तिथे काहीतरी काकींचा मॅटर केला काकींनी. त्यांचे ते छोटे छोटे दही लावतात ना, त्यांनी काहीतरी मॅटर केला फूल. तर काय झालं काय मला पण नाही माहिती, पण काहीतरी मॅटर झाला. पैसे दिले आम्ही, तर पैशांवरून काहीतरी झालं. मी देईन नाही देईन असं काहीतरी झालं. तर भाऊ काय झालं. आता आपण खाली उतरतोय, खाली उतरूया
आणि जेवायला जाऊया प्रथमेशमध्ये. आता मला ब्लॉग किती कंटिन्यू करता येईल माहिती नाही. 13% बॅटरी आहे. किती? 13%, 13%. गाडीत लाव ना. गाडीत चार्जिंगला लावू. गाडीमध्ये शांत बसायला लागेल, कॅमेरा नाही घेऊन चालतो. सो डायरेक्ट प्रथमेशला भेटू. इथे ना घोडे पार्किंग व्हायचे सगळे आपल्या, म्हणजे पार्किंगमध्येच घोडे बांधून ठेवायचे. बघा किती असं आहे, सुंदर वाटते ना. आणि एवढं गार वाटते, खूप सुंदर आहे हे. ते तिकडे पाणी पिण्यासाठी वाटतं. बघ ना, हे बघ केवढंसं पिल्लर आहे. ते तरी बाकीचे झाड आहेत रे. बेस्ट ना, बेस्ट बेस्ट. खूप सुंदर दिसते बघा, माझी किती छान दिसते. अरे हो, प्रथमेश तिकडे खाल्लं आम्ही, तिकडचं घेतलं नाही. काय करणार आता यार, शेट. स्नॅप वगैरे असेल तर ॲड करतो मी. बट खूप मजा आली. एवढं ट्रेक केला, एवढे चाललो, कमीत कमी 5 किलोमीटर राऊंड चाललो असो आम्ही ट्रेकमध्ये, हाईकमध्ये वगैरे. पण असं काय दमायला वगैरे झालं नाही. मजा आली खूप जास्ती. तर आता आम्ही जरा अनिमेशचा एक भाऊ आहे, त्याला बघायला चाललो आहे. सो आपण निखिलला बघायला चाललेलं आहे. एक भाऊ नाही, निखिलचं ऑपरेशन झालेलं आहे ACLचं, तर त्याला बघायला चाललो आहे. सो जेवढं काय बघितलं आज, खूप मजा आली असेल तुम्हाला. भरपूर दिवसानंतर मी व्लॉग करतोय. काय चुकीचं बोललो असेल, काय निघालं असेल तर माफ करा भाई. ओके, तर असं जमत राहिलं व्लॉग करायला तर आपण भेटत राहू पुन्हा नवीन नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, जय श्रीराम. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. तर भेटू आपण नवीन व्लॉग.